आणि खासदार उदयनराजे भोसले हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलण्यास मात्र नकार दिलाय। उदयनराजे गृहमंत्री अमित शहांची आज संध्याकाळी भेट घेणार आहेत। लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं राज्यातलं जागा वाटपांचा जो फॉर्म्युला आहे तो आता शेवटच्या टप्प्यामध्ये असतानाच महायुतीकडून सातारा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे। कारण सातारा लोकसभा मतदारसंघामधून राज्यसभेचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवण्याच्या खरं तर तयारीमध्ये आहेत। काल रात्री उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। आपण पाहतोय पंडारा पार्क भागात हे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे। खासदार उदयनराजे भोसले यांचं सध्या ते या निवासस्थानामध्ये आहेत, मात्र त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे। महत्त्वाचं हेच आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट खासदार उदयनराजे भोसले हे घेणार आहेत आणि या भेटीनंतर साताऱ्याच्या बाबतचा निर्णय आहे तो किंवा अंतिम फैसला जो आहे तो होणार आहे असं म्हणता येईल। महत्त्वाचं हेच आहे की खासदार उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, पण भाजपकडून मार्फत लढवण्यास इच्छुक आहेत, म्हणजेच कमळ चिन्हावर। मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्यांचं जे घड्याळ चिन्ह आहे या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा खरं तर सल्ला देण्यात आला होता, मात्र उदयनराजे त्यासाठी तयार नाहीत। त्यामुळेच ते केंद्रीय नेतृत्वाची किंवा हायकमांडची भेट घेण्यासाठी राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत। कदाचित ही भेट उद्या होईल असं देखील सांगितलं जातंय। त्यामुळं भाजप हायकमांड आता साताऱ्याबाबत काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी।